सिंधुदुर्गमध्ये हापूस आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसानं मोठा फटका दिलाय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक बागांमधील तयार हापूस आंबा झाडावरून खाली पडत आहे. यामुळे बागायतदारांकडून हा आंबा थेट कॅनिंगसाठी पाठवला जातोय. विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा कॅनिंगसाठी जात असतो. या आंब्यापासून पल्प आणि ज्यूसची निर्मिती केली जाते. मात्र अचानक वाढलेल्या अवकेमुळे कॅनिंगसाठी जाणाऱ्या आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या हा दर प्रति किलो अवघ्या 30 रुपयांपर्यंत खाली आलाय. एकीकडे व्यापाऱ्यांवर दबाव वाढलाय, तर दुसरीकडे बागायतदारांनाही मोठा आर्थिक फटका बसतोय. आंबा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात अवकाळीनं घातल्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. नमस्कार, माझं नाव गणपत सुभाष गावडे. मी पण एक आंबा शेतकरी आहे. सध्या अवकाळी पावसाचा आम्हाला फटका बसलाच आहे, कारण यावर्षी आंबा कमी होता. पण आता कॅनिंगचा रेट 30 वर आलाय. अवकाळी पावसामुळे कॅनिंगचा रेट 30 वर आलाय. एकंदरीत आधीच उत्पादन कमी होतं आंब्याचं ह्या वर्षी सुद्धा. त्यात आंबा आता दर किती आलाय वगैरे काय सांगा? आधीचा आम्हाला रेट होता ना, म्हणजे 20 तारीखला जेव्हा आम्ही कॅनिंग सुरू केलं तेव्हा चांगला रेट होता. 54 रुपयाने शेतकऱ्यांना रेट चांगला मिळत होता. पण आता सध्या 30 वर आला. पण जो 54 रेट होता तो डायरेक्ट कंपनीने 10-10 रुपये कमी करून 8-8 दिवसात 10-10 रुपये कमी केले आणि आताचा रेट 30 वर आणलाय. जेव्हा आमच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी गाड्या अडवल्या तेव्हा हा रेट स्थिर राहिला. 8 दिवस आता स्थिर आहे, 28 ते 30 रुपये. हा हंगाम कधीपर्यंत राहील कॅनिंगचे? आता सध्या पावसावर अवलंबून आहे सगळं, कारण पाऊस जसा लागतोय तसे शेतकरी लवकरात लवकर आंबे काढून संपवायचा प्रयत्न करत आहेत.